नमस्कार. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात फडणवीसी सुरू झाली आणि फडणवीसी सुरू होत असताना मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच घडलं. एकनाथ शिंदेनी हो नाही करत अगदी दरे गावापासून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसत शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचबरोबर अजित पवारांनी सुद्धा घेतली. एक फार चांगली गोष्ट यावेळेस घडलेली आहे, ती एक लँडमार्क झालेली आहे. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला. फार चांगली गोष्ट आहे. कोणा एकाने न करता ती एक प्रकारची परंपरा, आणि कुठलीही गोष्ट जेव्हा वरपासून जेव्हा सुरू होते तेव्हा ती लगेच खालपर्यंत लवकर पोचते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीच तो तसा आदर्श घालून दिलेला आहे. त्याच्यामुळे स्वतःचं नाव, नंतर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव, म्हणजे 3 नावांच्या ऐवजी 4 नावं, एक फार चांगली परंपरा आपण सुरू करत आहोत. असो, जेवढं पॉलिटिकल ब्लंडर्स शिंदेंनी तथाकथितरित्या केले असं म्हटलं पाहिजे बार्गेनिंगमध्ये वगैरे, तेवढंच मी ठामपणाने सांगतो की त्यांना अर्बन डेव्हलपमेंट याच्या पलीकडे फारसं काहीही मिळणार नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर अजित पवारांना अर्थ खातं मिळेल आणि होम सुद्धा देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवतील अशी अपेक्षा. मी नेहमी सांगत होतो की हे तिघच जण पहिल्यांदा ओथ घेतील. मला 1995चा ओथ टेकिंग सेरेमनी आठवतो. तेव्हा फक्त दोघांनी, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर मग 16 जण त्यांनी घेतली मंत्रिमंडळात. नंतर हळूहळू ते 45 पर्यंत नेलं. ही नंतरची गोष्ट आहे. त्याच प्रकारे याही वेळेस 2 पक्षाच्या विचारात 3 पक्ष झालेत, म्हणून 3 पक्षांचे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री ही ऍडजस्टमेंट होईल. त्याच्यानंतर माझं ठाम मत असं आहे की कोणीही फारसं काहीच बार्गेनिंग करू शकत नाही. याचं कारण 132 जागा असलेला भाजप हा इतका पॉवरफुल आहे की या क्षणी ते स्वतःच्या भरवशावर स्वतःचं सरकार स्थापन करू शकतात. त्याच्यामुळे अगदी या भाषेत आम्ही तुम्हाला एवढाच घास देऊ इच्छितो आणि आम्ही जेवढा देतो तेवढा घास खायचा असेल तर खा, या भाषेत ते दोन्ही पक्षांशी वागू शकतात. अजित पवारांनी तर आधीच मान्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांना माझा पाठिंबा आहे. अजित पवारांचंही एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं आता हे 10वं वर्ष असेल. तेही एक त्यांचं रेकॉर्ड, त्यांचंही एक ते रेकॉर्ड ठरू शकतं. असो, आता ते मुख्यमंत्री केव्हा हे त्यांना होऊ शकतात हे आपल्याला त्यांनाच विचारलं पाहिजे, किंवा देवेंद्र फडणवीस त्यांना केव्हा संधी देतील हेही विचारलं पाहिजे, किंवा 2029ची अजित पवार वाट पाहत आहेत का. त्याच्यामुळे एक आता नक्की झालेलं आहे की 5 वर्ष अगदी एक महाराष्ट्रात स्टेबल सरकार राहील. जी काही इन्स्टॅबिलिटी दिसलेली होती आधीच्या 5 वर्षात तशी दिसणार नाही. आता मागच्या केसेसचं काय होईल हा जो एक प्रश्न आहे, त्याच्यावर एक प्रश्न आहे. त्याच्या केसेस अशा अनेक कोर्टात पेंडिंग असतात. पण असं समजायला हरकत नाही की नागपुरी असलेल्या देवेंद्र फडणवीस आता संघाचं हेडक्वार्टर जिथे आहे अशा नागपूरच्या इशाऱ्यावर देशाच्या आर्थिक राजधानी किंवा आर्थिक महासत्ता असलेल्या राज्याची धुरा ते सांभाळतील आणि राज्याची दिशा सुद्धा संघाला हवी त्या प्रकारे त्या दिशेने नेतील. पुढची 5 वर्ष तरी हेच सुरू राहील. आणि मी या आधीच माझं प्रिडिक्शन दिलेलं आहे, ही 5 वर्ष ही देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदापर्यंत घेऊन जाईल. कारण याच प्रकारे नरेंद्र मोदी सुद्धा 2001 पासून 2014 पर्यंत एकूण जवळपास 13 वर्ष, त्यातले 2002, 2007 आणि 2012
लागोपाठ 3 वेळा ते निवडून आले आणि नंतर 2014ला ते पंतप्रधान बनले. मला असं, मी आधीच जो व्हिडिओ केलेला आहे त्याची पुन्हा एकदा आठवण देतो की 2029च्या इलेक्शनमध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस असतील. धन्यवाद. तुर्तास इतकेच.